नीट 2026 रिनीट रिझल्ट काल सायंकाळला जाहीर झालेला आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुणाल सर, कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ. विद्यार्थी मित्रांनो, कालच सायंकाळला नीट परीक्षेचा अधिकृत निकाल NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडनं जाहीर झालेला आहे. लास्ट इयरचं आणि यावर्षीचा जर अभ्यास केला रँकमध्ये तर बराचसा फरक आहे. त्यामुळे यावर्षी 100% कट ऑफ वाढणार यात काहीही शंका नाही. आणि एलिजिबिलिटी क्रायटेरियाचा रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे. म्हणजे जे कॅटेगरीचे मुलं आहेत त्यांना 177 जर स्कोर असतील तरच ते मेडिकलला एलिजिबल आहे, फिजिओथेरपी सोडून. आणि जे जनरल कॅटेगरीचे मुलं आहेत त्यांना 213 मार्क्स मिनिमम असेल तरच तुम्ही मेडिकल काउन्सिलिंगसाठी पार्टिसिपेट करू शकता. जर यापेक्षा कमी स्कोर असेल तर तुम्ही नीटसाठी सध्या तरी इलिजिबल नाही. परंतु BMSसाठी आणि BHMSसाठी शेवटी दरवर्षी क्रायटेरिया कमी होतो इलिजिबिलिटी. तर मे बी थर्ड राऊंडपर्यंत BMS किंवा थर्ड राऊंडनंतर BHMSसाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया कमी होऊ शकतो. ज्यांना रिपीट करायचंच नाही आहे तर ते शेवटी वाट बघू शकतात. पण जोपर्यंत शासनाकडनं अधिकृत इलिजिबिलिटी कट ऑफ कमी होणार नाही तोपर्यंत तुमचं ॲडमिशन शक्य नाही मित्रांनो. ठीक आहे, अशा कोणत्याही चुकीच्या आश्वासनाला बळी पडू नका. नीट इलिजिबिलिटी हा शासनाचा अधिकृत क्रायटेरिया असतो. तो जर तुम्ही पात्र नसाल तर तुम्ही कोणत्याही चुकीच्या मार्गाने आपला प्रवेश करू नका. तुम्हाला पुढे चालून त्याचे खूप मोठं नुकसान तुमचं होऊ शकते. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता कट ऑफ एक्सपेक्टेड किती राहू शकतो? बऱ्याचशा मुलांचं फोन आणि मेसेज वगैरे होतं. बघा, एक साधारणतः 20 ते 25 मार्कांनी कट ऑफ हायर साईडला जाऊ शकतो. आणि ऑल इंडिया रँकपेक्षाही तुम्ही SMLपर्यंत वाट बघावी, स्टेट मेरिट लिस्टपर्यंत. कारण महाराष्ट्र हे क्लोज स्टेट आहे. त्यामुळे ऑल इंडिया रँकमध्ये पूर्ण ऑल ओव्हर इंडियाचे मुलं आहेत. त्यातले नेमकं महाराष्ट्रातले किती आहे हे आपण स्पेसिफिकेशन नाही करू शकत. त्याच्यामुळे SML नंतर तुम्हाला निश्चित सांगता येईल की तुमचं महाराष्ट्रामध्ये होईल की नाही होईल. तर ऑल इंडिया रँकवरून पण एवढंच सांगतो मी. OBC कॅटेगरी असेल तर GMCसाठी तुम्हाला 48,000च्या आत रँक पाहिजे आणि प्रायव्हेटसाठी 88,000च्या आत रँक असायला पाहिजे सेमी गव्हर्नमेंटसाठी. त्यानंतर SC असेल तर 1,60,000 रँक असायला पाहिजे GMCसाठी. आणि ऑल इंडिया रँक 180पर्यंत असेल तरी चालतं प्रायव्हेटसाठी. ST असेल तर 340पर्यंत तुमचं GMCसाठी रँक असेल तरी चालेल आणि प्रायव्हेटसाठी 380पर्यंत चालेल. VJ कॅटेगरी असेल तर 90,000 गव्हर्नमेंटसाठी आणि 1,00,000 प्रायव्हेटसाठी. NT1 असेल तर 1,25,000 एक जवळपास गव्हर्नमेंटसाठी आणि 150 किंवा 155पर्यंत प्रायव्हेटसाठी. त्यानंतर NT2 असेल तर 56,000पर्यंत गव्हर्नमेंटसाठी आणि 86पर्यंत प्रायव्हेटसाठी तुमचा रँक असायला पाहिजे. आणि NT3 असेल तर 50,000 गव्हर्नमेंटसाठी रँक असायला पाहिजे आणि 85,000 प्रायव्हेटसाठी असायला पाहिजे. SCBC असेल तर 56,000 गव्हर्नमेंटसाठी आणि 88,000 प्रायव्हेटसाठी. EWS असेल तर गव्हर्नमेंटसाठी 69,000 आणि प्रायव्हेटसाठी 88,000 तुम्हाला पाहिजे. आणि जनरल असेल तर तुम्हाला 48,000च्या आत रँक पाहिजे गव्हर्नमेंटला आणि प्रायव्हेटला तुम्ही 88,000पर्यंत असू शकते. जर एवढा तुमचा रँक असेल तर तुम्ही स्पर्धेत आहात. यामध्ये थोडंफार कमी जास्त असेल तरी तुम्ही काउन्सिलिंग जॉईन करायला पाहिजे. कारण SMLपर्यंत तुम्ही प्रॉपर जजमेंट घेऊ शकणार नाही. बऱ्याचशा मुलांनी मला मेसेज करून विचारलं, तर माझं स्टेटमेंट एकच आहे की थोडंसं प्रतीक्षा करा. महाराष्ट्राचं मेरिट लिस्ट येऊ द्या, त्यावर मी तुमचं कन्फर्म सांगू शकतो की तुमचं होणार की नाही होणार, कुठे होणार, कोणत्या कॉलेजमध्ये होणार, कोणत्या राऊंडमध्ये होणार. एवढं स्टॅटिस्टिक आमचं स्ट्रॉंग आहे आणि तेवढे कट ऑफसुद्धा अवेलेबल आहे राऊंड वाईज, कॅटेगरी वाईज सर्व. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. आणि एक योग्य काउन्सिलरची गरज असेल तर तुम्ही कल्पतरूला नक्की काउन्सिलिंग जॉईन करा. 100% तुम्हाला बेनिफिट होईल याचं मी शाश्वती देतो मित्रांनो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.